महाराष्ट्रात आजपासून इयत्ता 12वी बोर्डाच्या परीक्षा सुरू. महाराष्ट्रात आजपासून इयत्ता 12वी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत या परीक्षा होणार आहेत. महाराष्ट्र राज्यात HSC म्हणजे इयत्ता 12वीच्या अंतिम परीक्षा आज 21 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहेत. आजपासून सुरू होत असलेल्या 12वीच्या परीक्षेला राज्यात सुमारे 15,13,909 विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने 12वीची बोर्ड परीक्षा हा टर्निंग पॉइंट असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे. उच्च शिक्षण, परदेशी शिक्षणासाठी 12वीच्या परीक्षेमधील मार्क्स हे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे 12वीच्या परीक्षेला सामोरं जाताना विद्यार्थी, पालक, शिक्षक विशेष लक्ष देऊन अभ्यास तयारी करून घेतात. विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना त्यांचं हॉल तिकीट सोबत ठेवणं बंधनकारक आहे. परीक्षेच्या आधी किमान अर्धा तास त्यांनी परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक उपकरणांचा, मोबाईल फोनचा वापर निषिद्ध असणार आहे. याबाबत हरिभाई देवकरण प्रशालेचे प्राचार्य प्रकाश कांबळे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. मी प्रकाश कांबळे, प्राचार्य हरिभाई देवकरण प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय. HSC परीक्षेसाठी बोर्डाच्या नियमानुसार आपण सर्व व्यवस्था केलेली आहे. कॉपीमुक्त परीक्षा होईल याच्यासाठी सर्व पर्यवेक्षकांना सूचना दिलेल्या आहेत आणि आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांना म्हणजे आनंददायी वातावरण परीक्षेसाठी राहील असं वातावरण निर्मिती प्रशालेमध्ये केलेली आहे. सर, बैठक व्यवस्था कसं करण्यात आलेली आहे? बैठक व्यवस्था प्रत्येक वर्गामध्ये बोर्डाच्या नियमाप्रमाणे 25 विद्यार्थी केले आहेत. एकूण 737 विद्यार्थी या केंद्रावरती प्रविष्ट आहेत. पालकांना काय सांगाल? तर पालकांना आवाहन आहे की या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती तुमच्या मुलाची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता संपूर्णपणे केंद्राने घेतलेली आहे. आणि माननीय बोर्डाच्या आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या सूचनानुसार त्यांनी जे गाईडलाईन दिलेले आहेत तर त्या गाईडलाईननुसार आम्ही या ठिकाणी कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचा. विद्यार्थ्यांचं स्वागत कसं केलं? विद्यार्थ्यांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन मुला-मुलींचं स्वागत केलेलं आहे. वर्गात जाताना त्यांची तपासणी केलेली आहे. कुठलंही कागद सदृश्य, कॉपी सदृश्य वस्तू त्याच्याजवळ राहू नये याची दक्षता तपासणी करूनच सोडलेलं आहे. मुलींना तपासणी करण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आणि विद्यार्थ्याला परीक्षा काळामध्ये कोणतीही अडचण येणार नाही याच्यासाठी केंद्र संचालक आणि जे काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत तर ते पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.